एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न जमलेलं होतं। आता हे लग्न त्यांच्या घरच्यांच्या मर्जीनं जमलं होतं, घरच्यांनी जमून दिलेलं होतं। आता या दोघांचा साखरपुडा सुद्धा झालेला होता आणि साखरपुडा झाल्यानंतर त्या नवरदेवानं त्या नवरीला बोलण्यासाठी मोबाईल सुद्धा गिफ्ट केला होता, एक महागडा। आता तिच्याकडे अगोदर मोबाईल होता, पण आता कशी एक परंपरा, एक पद्धत चालू झाली आहे की साखरपुडा झाला की नवरदेवानं नवरीला मोबाईल द्यायचा आणि मग त्या मोबाईलवर बराच वेळ बोलत बसायचं। अगदी त्याच पद्धतीनं या नवरदेवानं सुद्धा होणाऱ्या नवरीला एक महागडा मोबाईल गिफ्ट केला आणि मग या दोघांचं मोबाईलवर बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं। मग आता बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर काही दिवस लग्नाला शिल्लक असताना यांनी एकमेकांना भेटायचं सुद्धा ठरवलं। मग ही जी होणारी नवरी आहे त्या नवरीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला ती बोलवायची आणि भेटायला बोलिलं की मग काही वेळ गप्पा मारल्यानंतर तो नवरदेव होणारा तिथून निघून जायचा। पण मात्र त्या नवरीची इच्छा असायची की त्यानं माझ्यासोबत राहिलं पाहिजे, माझ्यासोबत काही वेळ घालवला पाहिजे, अशी तिची इच्छा मोठ्या प्रमाणात असायची। पण मात्र संध्याकाळ झाली की तो नवरदेव तिथून निघून जायचा, म्हणायचा मला हे काही लग्नाच्या अगोदर जमणार नाही, लग्न झाल्यानंतर आपण एकत्र राहू, एकत्र सगळं काही करू, असं तो नवरीला सांगू लागला। मग असं 2-4 वेळेस झाल्यानंतर तो तिला भेटायचा पण निघून जायचा आणि फोनवर बोलताना सुद्धा रात्री 10 वाजले की तिला 10च्या नंतर बोलत नव्हता आणि तिला सांगायचा मी एक सुसंस्कृत मुलगा आहे आणि त्याला अशा पद्धतीचं आवडत नाही, त्याला लवकर झोपायची सवय आहे, असं त्या तरुणीला सांगायचा आणि मग फोन ठेवून झोपी जायचा। मग आता तरुणीला वाटलं की आपल्याला चांगला नवरा मिळाला आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलीला वाटतं एक चांगला नवरा मिळावा, आयुष्य सुखाचं हो, सुखाचा संसार चालू व्हावा, त्याच पद्धतीनं या तरुणीला सुद्धा वाटायचं। मग हिचं लग्न त्याच्यासोबत ठरलं होतं, साखरपुडा सुद्धा झालेला होता। मग लग्नाचे दिवस जवळ आले, तारीख जवळ आली, या दोघांचं लग्न सुद्धा पार पडलं आणि जेव्हा सुहागरात्रीसाठी ती नवरी सजून धजून कॉटवर बसलेली होती, तो नवरा तिच्याजवळ आला होता आणि संपूर्ण गोष्टीला सुरुवात झाली होती, तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे उत्तराखंडमधील हरिद्वारची। हरिद्वारमध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न हरियाणातील एका तरुणाबरोबर जमलेलं होतं। आता घरच्यांनी लग्न जमून दिलं होतं। मग या दोघांचा साखरपुडा झाला। साखरपुडा झाल्यानंतर त्यानं तिला गिफ्ट दिला मोबाईल, या दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं आणि मग काही वेळा एकमेकांना भेटायला सुद्धा यायचे, कारण की हरियाणा ते हरिद्वार हे अंतर जरा लांब आहे, मोठा आहे, म्हणून हे भेटल्यानंतर मुक्काम करायचं सुद्धा ठरवायचे एकमेकांसोबत आणि तशी इच्छा त्या तरुणीची होती। पण मात्र त्या तरुणाची तशी इच्छा नव्हती, तो अंधार झाला, संध्याकाळ झाला तरी घरी निघून जायचा, तिच्यासोबत वेळ घालवत नव्हता। मग तो नेमका असा का करतोय, का कशामुळे करतोय हे त्या तरुणीला काहीही समजलं नाही। तिला वाटतं उलट चांगला आहे, चांगला नवरा आपला भेटला बाबा, लग्नाच्या अगोदर असं काही करत नाही, वेळ देत नाही म्हणून, आणि तो तिला रात्री फोनवर सुद्धा बोलत नव्हता। मग अशाच पद्धतीने त्यांचं काही दिवस फोनवर बोलणं चालणं सुरू राहिलं आणि त्यांचं अखेर लग्न पार पडलं। आता लग्न पार पडल्यानंतर मोठ्या थाटामाटात खर्चसुद्धा करण्यात आला, लग्न पार पडलं। लग्न पार पडल्यानंतर त्यांचा सुहागरात्रीची वेळ आली आणि त्या ठिकाणी नवरी सजून धजून बसलेली असतानाच ती नवरदेवाची वाट पाहत होती, पण नवरदेव लवकर आला नाही आणि नवरदेव लवकर त्या रूममध्ये आल्यामुळं त्या नवरीला बघता बघता त्या ठिकाणी थोडी दम लागला आणि ती झोपली, कारण की थकून भागून ती त्या ठिकाणी आलेली होती। जेव्हा ती नवरी झोपलेली होती तेव्हा मात्र तो नवरदेव रूममध्ये आला आणि रूममध्ये आल्यानंतर त्यानं संपूर्ण तो नवरीचा ड्रेस आहे त्यासारखाच एक ड्रेस स्वतः परिधान केला आणि ते घातल्यानंतर त्यानं स्वतःला मेकअप करायला सुरुवात केली। म्हणजे ज्या पद्धतीनं महिला नटून थटून सजून बसतात त्याच पद्धतीनं त्या नवरदेवानं सुद्धा संपूर्ण मेकअप तो करत ड्रेस घालून तो अशा पद्धतीनं ड्रेसिंग टेबल समोर बसलेला होता, मेकअप करत होता। आणि तेवढ्यात त्याच्या बायकोला जाग आली आणि ते पाहिल्यानंतर तिला एक मोठा धक्का बसला। ती हादरून गेली की तिचं ज्याच्यासोबत लग्न झालंय त्याची आता सुहागरात आहे आणि तोच
महिलेसारखा मेकअप करतोय, लिपस्टिक लावतोय, काजळ लावतोय, पावडर लागतोय आणि महिलेसारखंच कपडेसुद्धा घातलेत. हे पाहून तिला मोठा धक्का बसला. जेव्हा तिनं त्याला विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं तो समलैंगिक असल्याचं त्याच्या बायकोला सांगितलं आणि तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिला एक मोठा धक्का बसला. तर तिची फसवणूक झाली आहे, तिला धोका दिला गेलाय असं तिनं त्या ठिकाणी सांगितलं आणि रात्रभर त्या ठिकाणी संपूर्ण गोंधळ घातला. सकाळ झाल्यानंतर तिनं घडलेला प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला. ती माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली, पण पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई न केल्यामुळं ही तक्रार थेट त्या ठिकाणचे जे महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग आहे, राज्य महिला आयोगाकडे गेलं आणि राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत कुसुम कंडवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं आणि त्यामध्ये त्या नवरदेवानं खरंच त्या महिलेची फसवणूक केलेली असेल, तिची आर्थिक लूट केलेली असेल आणि त्याला या संपूर्ण गोष्टी माहीत असूनसुद्धा त्यानं आणि त्यांच्या आईवडिलांनी त्या तरुणीला फसवलं ही सत्यता असेल तर मग त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून समजत आहे. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. एकंदरीत हे अशा पद्धतीचे जे प्रकरण घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.